आता आपल्या कुत्र्यांना ना वाघाची भीती नाही राहणार, कारण आता आपण शेड बांधलंय. एकदा का जाळी लावली मग त्यांना डायरेक्ट त्याच्यातच कोंडून घ्यायचं. त्यानंतर हा वरचा पत्रा बसवायचा बाकी होता, तो पण बसून घेतला. मग पत्र्यासाठी जी भिंत फोडली होती त्यात सिमेंट भरायचं होतं. मग काय घरच्यांनी मला पर मिस्त्री विस्त्री बनवून ठेवलंय. जे नाही ते सगळे काम केले आणि फायनली शेड पण कम्प्लीट झालंय. फक्त जाळी बसवायची आहे. त्याला काय आता पैसे शिल्लक नाही, बघू नंतरला. मग आंघोळ करून कपडे बदलून घेतले आणि मम्मीनी गवार तोडली होती बाजारात विकायला. मग ती एका पिशवीत भरली आणि गाडी घेऊन निघालो बाजारात विकायला. गाडी साईडला लावून गवारीची गोण बाजारात घेऊन आलो आणि जिथं जागा रिकामी होती तिथं दिली ठेवून. आपलं काम झालं, आता मम्मी बसेल विकत. आणि टाइमपास न करता गाडी घेऊन परत घरी निघालो, कारण आता घरचे काम झालीत, मला संगमनेरला निघलं पाहिजे. घरी येऊन बॅग भरली आणि रस्त्याला आलो. कायम ह्या साईडनं संगमनेरला जातो, पण आज बाजार आहे म्हणल्यावर विचार करा किती गर्दी असेल. म्हणून म्हणलं डायरेक्ट ह्या साईडनी पुणे नाशिक हायवेला जाऊ आणि तिथून बस पकडून संगमनेरला जाऊ. मग लिफ्ट भेटली आणि निघालो पुणे नाशिक हायवेला. मग इकडे गारगावला येऊन उतरलो. मला यायच्या आधी एक बस थांबली, पण मी तिथं पोहोचलोच नव्हतो. तसं काही टेन्शन नाही, हायवेला सारख्या बस थांबत असतात. मग एक बस थांबली आणि बसलो. ह्या बाजूने जायला आणि त्या बाजूने जायला सेम तिकीट आहे. दोन्हीकडून 61 रुपयाचं आहे, काहीच फरक नाही. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्की करा.